पद्मश्री डॉक्टर डी. पाटील एका युगपुरुषाचा जीवन प्रवास. श्वास सगळेच घेतात, पण प्रत्येक श्वासासोबत समाजाच्या विकासाचा ध्यास असणारे आणि जनकल्याणाचा विचार करणारे दुर्मिळ असतात. आज मंगळवारी 4 ऑगस्ट रोजी महाराष्ट्राच्या शैक्षणिक आणि सामाजिक विश्वातील असाच एक अखंड ज्ञानदीप विझला. महाराष्ट्राचे लाडके दादासाहेब म्हणजेच माजी राज्यपाल पद्मश्री डॉक्टर डी. पाटील यांनी वयाच्या 91व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. आजच्या या विशेष पॉडकास्टमध्ये आपण आढावा घेणार आहोत एका अशा जीवन प्रवासाचा की ज्याने शून्यातून ज्ञानाचे महासाम्राज्य उभं केलं. 22 ऑक्टोबर 1935 रोजी कोल्हापुरातील कसबा पावडा येथे यशवंतराव आणि वत्सलाबाई यांच्या पोटी जन्माला आलेल्या दादासाहेबांचे बालपण अत्यंत संघर्षात गेले. लहानपणीच आईवडिलांचे छत्र हरपलं आणि वयाच्या 18व्या वर्षी कौटुंबिक जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. पण संकटांना घाबरणं दादासाहेबांच्या रक्तातच नव्हतं. वयाच्या 21व्या वर्षी कसबा पावड्याच्या श्रीराम सोसायटीचे सभापती पदावरून आपल्या सामाजिक कार्याचा श्रीगणेशा करणाऱ्या दादांनी अवघ्या 32व्या वर्षी पन्हाळा पावडा मतदारसंघातून विधानसभेत प्रवेश केला. तब्बल 11 वर्षे त्यांनी आमदार म्हणून जनसेवा केली. त्यांना कुस्तीची प्रचंड आवड होती. ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव आणि दादासाहेब त्यावेळच्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी अंतिम खेळाडू होते. पण खाशाबा यांना 8-10 वर्षांनी लहान असणाऱ्या दादासाहेबांचं 8 पाऊंड वजन कमी पडल्याने त्यांच्याऐवजी खाशाबा यांची ऑलिम्पिक स्पर्धेसाठी निवड झाली. हाही एका अर्थाने त्यांच्या जीवनातील टर्निंग पॉईंटच होता. दरम्यान राजकारणात त्यांनी दमदार कामगिरी केली. संजय गांधी यांनी एकदा दादासाहेबांना म्हटलं होतं की पाटील साहब, आप एक बार महाराष्ट्र के चीफ मिनिस्टर बनोगे. पण राजकीय पटलावर उज्ज्वल भवितव्य समोर असतानाही त्यांनी नृसिंहवाडीच्या पाटील महाराजांच्या सल्ल्याने राजकारणाला पूर्णविराम दिला आणि ज्ञानदीप लावू जगी हे ध्येय उराशी बाळगून ते पूर्णवेळ शिक्षण आणि सहकार क्षेत्रात उतरले. आणि हाच निर्णय महाराष्ट्राच्या शैक्षणिक इतिहासात दुसऱ्यांदा टर्निंग पॉईंट ठरला. 1946 साली त्यांचे वडील यशवंतराव भाऊराव पाटील यांनी कसबा पावडा शिक्षण मंडळाच्या माध्यमातून शिक्षणाचं रोपटं आपल्या गावात लावलं होतं. वडिलांनी कसबा पावडा आणि परिसरातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय उपलब्ध केली होती. वडिलांचा अध्यात्म, शेती, सहकार, शिक्षण क्षेत्रातील वारसा दादासाहेबांनी नेटानं पुढे नेला. 1982-84च्या काळात कसबा पावड्यात एका छोट्या अभियांत्रिकी महाविद्यालयापासून सुरू झालेला हा त्यांचा शैक्षणिक प्रवास कुठंपर्यंत पोचला आहे आपल्याला माहीत आहे का? आज डी. पाटील शैक्षणिक समूहात 182हून अधिक महाविद्यालय आहेत. मुंबई, पुणे, आकुर्डी, लोहगाव, तळेगाव, कोल्हापूर आणि गारगोटीत संस्थेची कॅम्पस आहेत. 3 स्वतंत्र अभिमत विद्यापीठं आणि 5 स्टेट प्रायव्हेट विद्यापीठं आहेत. आज 1,46,000पेक्षा जास्त विद्यार्थी येथे शिकत आहेत. 26,000 शिक्षक आणि कर्मचारी कार्यरत आहेत आणि आत्तापर्यंत 5,02,000 विद्यार्थ्यांनी या ज्ञानकुंभातून आपलं उज्ज्वल भवितव्य घडवले. खाजगी क्षेत्रात एका व्यक्तीच्या नावाने 3 स्वतंत्र विद्यापीठं स्थापन करण्याचा जागतिक विक्रम डॉक्टर डी. पाटील यांच्या नावावर आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्याच्या आणि गरिबांच्या मुलामुलींना वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि कृषी शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी आयुष्य वेचलं. दादासाहेबांनी शिक्षणाचा व्यापार केला नाही तर सेवा केली. दादासाहेबांनी कोल्हापुरात अभियांत्रिकी आणि मेडिकल कॉलेज काढलं नसतं तर कदाचित कोल्हापुरातील आत्ताचे अर्ध्याहून अधिक इंजिनियर आणि डॉक्टर्स वेगळ्या क्षेत्रात दिसले असते. त्यांनी शिक्षणाची ज्ञानगंगा घरापर्यंत पोचवली. दादासाहेबांच्या स्वभावाबद्दल बोलायचं तर नाही हा शब्द त्यांच्या शब्दकोशातच नव्हताच. यस, यू कॅन डू इट
हीच त्यांची ऊर्जा होती. अफाट लोकसंग्रह, प्रचंड इच्छाशक्ती आणि तितकीच कमालीची नम्रता त्यांच्याकडे होती. अनेक मोठ्या शस्त्रक्रिया होऊनही त्यांनी जिद्दीने आणि हसतमुखाने आयुष्याचा सामना केला. अगदी शेवटच्या काही दिवसापर्यंत ते कुटुंबातील नातू पंतूंमध्ये लहान मुलं होऊन खेळायचे. डॉक्टर संजय डी पाटील, सतेज पाटील, ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील या सर्वच पिढ्यांचं त्यांनी प्रेमाची सावली आणि कष्टाचे संस्कार दिले. केवळ शिक्षणच नाही तर बिहारचे राज्यपाल म्हणून त्यांनी घटनात्मक पद भूषवताना ₹1 मानधन घेतलं. क्रिकेट, क्रीडा, साहित्य, संस्कृती सर्व क्षेत्रांना त्यांनी वेळोवेळी आश्रय आणि ताकद दिला. धाडसी माणसाला नशीब साथ देतं. संकटात खंबीर उभे राहा, यशात मात्र नम्र राहा, हा त्यांनी दिलेला जीवनमूल्य लाखो तरुणांसाठी मार्गदर्शक आहे. आज दादासाहेब आपल्यात नाहीत, पण त्यांनी लावलेला हा ज्ञानाचा महादीप हजारो लाखो विद्यार्थ्यांच्या रूपाने युगानुयुगे तेवत राहील. एका साध्या शेतकरी कुटुंबातील तरुणाने आपल्या कर्तृत्वाने, कष्टाने आणि सकारात्मकतेने इतकं मोठं साम्राज्य उभं केलं. हे उदाहरण येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील. शिक्षण महर्षी ऋषितुल्य डॉक्टर DY पाटील तथा दादासाहेबांच्या स्मृतींना SP न्यूज परिवारातर्फे भावपूर्ण आदरांजली. धन्यवाद.